ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची। मंडळी, धर्मपंथ जातपात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी, आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून। नमस्कार, मी विश्वजित। न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत। जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी। वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2025 स्पर्धेला 18 जुलैपासून सुरुवात होती। या स्पर्धेत एकूण 6 संघ भिडणार आहेत। टीम इंडिया आणि पाकिस्तान क्रिकेट संघातील माजी खेळाडू पुन्हा एकदा आमने-सामने असणार आहेत। टीम इंडिया चॅम्पियन्सचा कॅप्टन म्हणून युवराज सिंग जबाबदारी पाहणार आहे, तर युनुस खान पाकिस्तान चॅम्पियन्सचं नेतृत्व करणार आहे। या स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे सारे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे। दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज मिस्टर 360 खेळाडू AB डिव्हिलियर्स हा वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2025 स्पर्धेत खेळताना दिसणार आहे। या स्पर्धेला 18 जुलैपासून सुरुवात होतीये। दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स टीम या स्पर्धेत एकूण 5 साखळी सामने खेळणार आहे। त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या स्पर्धेनिमित्तानं पुन्हा एकदा ABची चौफेर फटकेबाजी पाहायला मिळणार आहे। भारतीय यष्टिरक्षक ऋषभ पंतनं बुधवारी त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग गाठले। ICCच्या ताज्या कसोटी क्रमवारीत तो 7व्या क्रमांकावर पोहोचलाय। फलंदाजांच्या क्रमवारीत पंतचे 801 रेटिंग गुण आहेत। त्याचवेळी भारतीय कर्णधार शुभमन गिल 5 स्थानांनी पुढे सरकून 20व्या क्रमांकावर पोहोचलाय। पंतने लीड्स कसोटीच्या दोनही डावात शतके झळकावली। अँडी फ्लॉवर नंतर कसोटीच्या दोनही डावात शतक झळकावणारा तो जगातील दुसरा यष्टिरक्षक ठरला। भारताच्या 19 वर्षीय गुकेश नंतर आता 9 वर्षीय आरित कपिलनं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसन सोबत बरोबरी साधली आहे। दिल्लीच्या आरितनं अर्ली टायटल ट्यूजडे या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसनला बरोबरीत रोखलं। कार्लसनच्या प्रत्येक हालचालीला आरितनं उत्तम उत्तर दिले आणि त्याला पूर्णपणे पराभूत स्थितीत आणलं। तथापि सामन्याच्या शेवटच्या क्षणी आरितचा वेळ संपत होता, तर अवघे काही सेकंद शिल्लक असताना तो त्याच्या आघाडीचे विजयात रूपांतर करू शकला नाही आणि सामना अनिर्णित राहिला। सिंधुदुर्गची जलकन्या राष्ट्रीय जलतरणपटू पूर्वा संदीप गावडे या विद्यार्थिनीची सिंगापूर येथे होणाऱ्या जागतिक सागरी जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली। याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। दीव दमन येथे पार पडलेल्या खेलो इंडिया सागरी जलतरण स्पर्धेत तिनं 2 पदके मिळवत महाराष्ट्राचा झेंडा फडकवला होता। या घवघवीत यशानंतर जागतिक सागरी जलतरण स्पर्धेत ती भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे। ऋतुजा गुरवनं 17 वर्षांखालील गटाच्या आशियाई कुस्तीच्या स्पर्धेत मुलींमध्ये भारताचं पहिलं सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला। तिला या स्पर्धेत 8वं मानांकन होतं, मात्र तिने 3रे मानांकन असलेल्या उझबेकिस्तानच्या माशखुरा अब्दुमुसाएवा हिला 11-0 असं पराभूत करत निर्धारित वेळेपूर्वीच बाजी मारली। त्यापूर्वी ऋतुजानं उपांत्य फेरीत जपानच्या कोहारू अकुत्सू हिला 4-2 असं हरवलं। सलमान खान अनेक वेळा सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये भाग घेताना दिसलाय, मात्र आता सलमान देखील एका क्रिकेट संघाचा मालक बनलाय। सलमान खाननं ISL म्हणजेच इंडियन स्ट्रीम प्रीमियर लीगमध्ये दिल्ली शहराची टीम खरेदी केली आहे। ISLचा 3रा हंगाम सुरू होण्यापूर्वी सलमाननं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करून याबद्दल अधिकृत माहिती दिली। अलोरे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलासाठी आवश्यक तेवढी जागा उपलब्ध आहे। त्यामुळे कोकणातील खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल उभारावं अशी मागणी शिरगाव येथील सूरजराव शिंदे आणि ग्रामस्थांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे केली। त्यानुसार खासदार राणे यांनी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाला आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल उभारण्यासाठी आयुक्तांना नाविन्यपूर्ण अथवा क्रीडा सुविधा निर्मिती योजनेमधून प्रस्ताव सादर करा अशी सूचना केली। या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट।